पुराण काळामध्ये सती आणि महादेव पृथ्वीवर भ्रमणासाठी येत असेल. बेलवन म्हणजेच आत्ताची बिल्वपुरी, बेलापूर हे त्यांचे आवडते ठिकाण होते. एकदा सहजच हे दोघेही बिल्ववनात आनंदाने फिरायला आले. बराच वेळ फिरत त्यांनी इथल्या सृष्टी सौंदर्याचा आनंद घेतला. महादेव, किती सुंदर आहे ना हे वन. हो सती, इथली हिरवाई, बागडणारे मोर, हरिण, तसेच झाडावरील कोकिळ, राघू इत्यादी पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसरात एक चैतन्य निर्माण झाले आहे. मंद मंद हवेसोबत फुलांचा दरवळणारा हा सुगंध काय मनमोहक आहे. सुंदर फुले, बागडणारे ससे, किती छान आहे. बराच वेळ फिरत असताना सती मातेला तहान लागली आणि ती पाण्याचा शोध घेऊ लागली. महादेव, घशाला फारच कोरड पडली, परंतु पाणी काही दिसेना. जीव पार कासावीस होतोय. थांब सती, त्रास नको करून घेऊस. इथेच तुझी तहान जल प्रकट करून भागवतो. आणि महादेवांनी शेजारील बेलाच्या झाडाचे पान तोडून भूमीवर टाकले. क्षणात तिथे पाण्याचा झरा सुरू झाला. आणि बघता बघता सुंदर सरोवर तयार झाले. सती, आता हे पाणी पिऊन तू तुझी तहान भागव. सती माता पाणी पिते. हे निर्मल जल पिऊन सती माता तृप्त झाल्या आणि त्यांना अतिशय आनंद झाला आणि प्रसन्न होऊन त्यांनी या तीर्थाला आशीर्वाद दिला. नाथ, बिल्ववनातील हे तीर्थ बिल्व तीर्थ नावाने प्रसिद्ध होईल. माझे वरदान आहे या तीर्थाला की जो जो या पवित्र तीर्थाचे जल सेवन करेल, या तीर्थामध्ये स्नान, दान, जप, तप याची सेवा करेल, त्याची वंशवृद्धी होईल. त्याला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. सती, या तीर्थाची सेवा करून अनेक ऋषीमुनी, मानव तसेच देव सुद्धा आपले इष्ट साध्य करतील. कलियुगात या तीर्थाच्या काठी शैव आणि वैष्णव भक्तांचे श्रेष्ठ तीर्थक्षेत्र उदयास येऊन शिव आणि विष्णू भक्तांच्या ऐक्याचे ते प्रतीक ठरेल. आणि मग सती आणि महादेव कैलासाकडे निघून जातात. काही काळानंतर शिवपुत्र कार्तिकेयचा जन्म होऊन त्याने तारकासुराचा वध केला. तारकासुराला 3 पुत्र होते, तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. पित्याचा वध झाल्यावर हे तिघे चिंतित झाले. या देवांनी षडयंत्र करून आपल्या पित्याचा वध केला. तो आपल्या पित्याला ब्रह्मदेवाचा वर मिळून सुद्धा प्राणास मुकावे लागले. मला तर हेच वाटते, बाबांनी हुशारीने वर मागायला पाहिजे होता. हो, आपण सुद्धा तप करून वरदान मिळून बलिष्ठ होऊ आणि देवांना परास्त करून आपल्या पित्याच्या वधाचा बदला घ्यायला हवा. तू ब्रह्मदेवाकडून वर मागताना
आपण हुशारीने वर मागून अमरत्व प्राप्त करून घ्यायला पाहिजे. हो हो हो, आपण खूप खळतर तप करू आणि अमरत्व प्राप्त करू. चला वनात जाऊ, तप करू. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. तिघेही बंधू वनात जाऊन ब्रह्मदेवाचे नाम स्मरण करत खडतर तप करू लागले. कधी कधी एकाच पायावर अहोरात्र उभं राहून, तर कधी भर थंडीमध्ये पाण्यात उभे राहून तप करू लागले. उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या भोवती अग्नी पेटून घेऊन त्यात उभे राहून ते तप करू लागले. बराच काळ तप केल्यावर ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रकट झाले. भक्त हो, उठा. प्रणाम ब्रह्मदेव. भक्तांनो, मागा, काय वर हवाय तुम्हाला? ब्रह्मदेवा, आम्हा तिघांना अमर होण्याचा वर द्या. अशक्य. इथे अमर कुणीच नाही. माझे सुद्धा आयुष्य ठरलेले आहे. त्यामुळे तुम्ही दुसरा काहीतरी वर मागा. तिघे बंधू एकत्र विचार विनिमय करतात. मला तर वाटतं आपण महादेवाच्या हस्तेच मरण यावं असं मागावं. सतत महादेवाची पूजा करू, महादेवांचं नाम स्मरण करत राहू आणि त्यांची सेवा केल्याने ते कधीच आपल्याला मारणार नाही. हो हो दादा, खूप हुशारीने वर मागा. ठीक आहे ब्रह्मदेवा, आम्हा तिघा भावांना पृथ्वीभोवती अदृश्य रूपात फिरणारे 3 पुरं, 3 नगर द्या. एक सोन्याची, एक चांदीची आणि एक लोहाची. त्यामध्ये आम्हा तिघांना राहण्याची उत्तम शहरं असावीत. ही 3ही पुरं 1000 वर्षात फक्त काही क्षणासाठीच एका रेषेत येतील. त्यावेळी अभिजित मुहूर्तावर आकाशात पुष्य नक्षत्रात ज्यावेळी चंद्रमा स्थित असेल आणि आकाशामध्ये नील मेघ असतील, अशा वेळी सर्व देव ज्यांना पूज्य मानतात अशा देवाने ते सुद्धा दिव्य रथात बसून एकाच बाणाने आमची 3ही पुरं उद्ध्वस्त केल्यावरच आम्हाला मृत्यू यावा. ब्रह्मदेवाने जरा विचार करून तथास्तु असा वर दिला आणि मयासुराला म्हणजेच देवाच्या अभियंत्याला या 3ही पुरांची निर्मिती करण्याची जबाबदारी दिली. काही दिवसातच मयासुरानं 3 पुरं तयार केली. हे 3ही असुर कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली आपापल्या पुरामध्ये आपापल्या नगरीत वास करू लागले आणि म्हणूनच त्यांना त्रिपुरासुर सर्वत्र ओळखले जाऊ लागले. हे त्रिपुरासुर शक्तिशाली झाले आणि सर्वत्र त्यांनी दहशत पसरायला सुरुवात केली. ऋषीमुनींच्या आश्रमात जाऊन यज्ञाचा विध्वंस ते करू लागले. घनघोर अत्याचार ते करू लागले. निष्पाप नागरिकांचा ते प्राण घेऊ लागले. परंतु असे करत असताना ते सतत शिवभक्ती करू लागले. त्यामुळे त्यांना मारणं कुणालाही शक्य होईना. देवांना सुद्धा त्यांनी स्वर्गातून हकलून लावले. त्यामुळे सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि अभय मागू लागले.
वाचवा वाचवा ब्रह्मदेव वाचवा आम्हाला. आणि मग श्रीहरी विष्णू यावर उपाय सांगू शकतील म्हणून सर्व देवांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव श्रीहरी विष्णूंकडे गेले. परंतु या तिन्ही असुरांना फक्त महादेवच मारू शकतात हे जाणून श्रीहरी विष्णू सर्वांना घेऊन कैलासाला निघण्याची तयारी करतच होते. त्याच वेळी आकाशवाणी झाली. हे देवांनो, आपण सर्वांनी भूतलावरील बिल्वतीर्थात स्नान करून मनभावे शिवलिंग स्थापन करून जप करावा. महादेव प्रसन्न होऊन त्रिपुरासुरांचा वध करतील. हे ऐकून सर्व देव बिल्व तीर्थाकडे निघाले. बिल्व तीर्थाच्या रम्य परिसरात विष्णू, इंद्र, सूर्यदेव, ब्रह्मा, चंद्रदेव, अग्निदेव अशा सर्व देवांनी स्नान करून आपापले वेगवेगळे शिवलिंग स्थापन केले आणि शिवाराधना करू लागले. भगवान विष्णूंनी पाण्यामध्ये उभे राहून रुद्रमंत्राचा 1.5 कोटी जप केला. बराच काळ शिव आराधना करून झाल्यावर महादेव प्रसन्न होऊन पार्वतीसह या स्थानी प्रकट झाले. सूरगण हो. प्रणाम महादेव. जगाच्या कल्याणाकरिता तुम्ही सर्वजण करत असलेल्या या आराधनेमुळे मी प्रसन्न आहे. बोला, तुम्हाला काय वर हवाय? महादेव, त्रिपुरासुराच्या त्रासामुळे आम्ही सर्वजण फार कष्टात आहोत, दुःखी आहोत. त्यांचा नाश करून आम्हाला या दुःखातून मुक्त करावे प्रभू. ठीक आहे, समस्त सृष्टीच्या कल्याणाकरिता मी त्रिपुरांचा नाश करतो. तथास्तु. आणि महादेव उमेसह कैलासाकडे जायला निघाले. त्याच वेळी महादेव, मी जे शिवलिंग स्थापित केले आहे ते हरिहर या नावाने युगाने युगे प्रसिद्ध व्हावे. श्रीहरी, मला तर असे वाटते तुम्ही स्थापन केलेले हे लिंग आहे म्हणून या लिंगाला केशव असे नाव असावे. आपल्या भक्तीला प्रसन्न होऊन महादेव नंदीसह आले म्हणून या लिंगाला गोविंद नाव असावे. ठीक आहे, या एकाच लिंगाला हरिहर केशव गोविंद या नावाने युगायुगी ओळखले जाईल. जो भक्त बिल्वतीर्थात स्नान करून नित्य या लिंगाची मनोभावे पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पुत्र पौत्र वंश अखंड नांदेल आणि तो मला प्राणाहूनही प्रिय असेल. श्री विष्णू आणि इंद्रदेव, आपण बिल्वतीर्थाच्या पश्चिमेस 2 शिवलिंग स्थापन करावे. हे शिवलिंग केशव गोविंद या नावाने प्रसिद्ध होतील. याप्रमाणे बिल्व तीर्थाच्या पश्चिमेस म्हणजेच उक्कल गावी इंद्र आणि विष्णूंनी 2 शिवलिंग स्थापन केली आणि त्याची मनोभावे पूजा करून सर्व देवगण आपापल्या निजधामाला निघून गेले. काही काळानंतर त्रिपुरासुरांचा त्रास सुरूच राहिला. त्यामुळे सर्व देवगण ब्रह्मा विष्णू सहित कैलासावर पोहोचले.
महादेव, आपण आम्हाला दिलेल्या वरदानाची फलप्राप्तीची वेळ आली आहे. काही वेळातच तिन्ही त्रिपुर एका रेषेत येतील आणि त्यांच्या नाशाच्या सर्व अटी पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे आपण कृपा करून त्रिपुर वध करावा. ब्रह्मदेव, या कार्यासाठी माझ्याकडे दिव्य रथ आणि योग्य सारथीही नाही. शिवाय धनुष्य, अमोघ बाण, घोडे काहीच नाही. महादेव, काळजी नसावी. मी आत्ताच विश्वकर्माला बोलावून लगेचच दिव्य रथाची निर्मिती करतो. आम्हा सर्व देवांच्या दिव्य शक्ती या रथात असतील. त्याप्रमाणे विश्वकर्माने दिव्य रथाची निर्मिती केली. सर्व देवगणांनी आपापली शक्ती या रथामध्ये समर्पित केली. सूर्यदेव आणि चंद्रदेव या रथाची चाके झाली, तर 4 वेद याचे घोडे झाले. स्वतः ब्रह्मदेव या रथाचे सारथी झाले, तर भगवान विष्णू दिव्य बाण बनले आणि या बाणाच्या टोकावर स्वतः अग्निदेव स्थापन झाले. महादेवांनी या रथात आरूढ होण्यापूर्वी गणेशाचे पूजन केले. विघ्नेश विघ्नचय खंडन नामधेय श्रीशंकरात्मज सुराधिप वन्द्यपाद दुर्गा महाव्रत फलाखिल मंगलात्मन विघ्नं ममापहर सिद्धि विनायकत्वम्. आणि भद्रकालीला सहाय्य करण्याचे आवाहन केले. त्याच वेळी हजारो वर्षांनी ही त्रिपुरं एकत्र येऊ लागली. महादेव, आपण देव देवेश्वर आहात. त्रिपुराच्या वधाची आता वेळ आली आहे. सोडा सोडा, अमोघ बाण सोडा आणि त्रिपुराचा नाश करा. महादेव, लवकर बाण सोडा. महादेवांनी धनुष्यावर अमोघ बाण चढवला. सर्व शक्ती केंद्रित करून दिव्य बाण त्रिपुरासुराच्या दिशेने सोडला. सुम सुम करत तो बाण सुटला. प्रचंड ज्वाला निघाल्या. त्याच वेळी धरणीकंप सुरू झाला. सर्वत्र विचित्र आवाज येऊ लागला. समुद्र प्रचंड खवळला. सर्वत्र कोलाहल निर्माण झाला. आणि अशातच तो दिव्य बाण त्रिपुरांवर आदळत एकामागून एक त्रिपुरासुरांचे पुरव उद्ध्वस्त झाले, भस्मसात झाले. त्रिपुर जळून भस्मसात झाली आणि त्यांची राख पश्चिम समुद्रात मिसळली. सर्व देवगण, ऋषी, मानव आनंदित झाले. त्यांनी महादेवांचा जय जयकार सुरू केला. हर हर महादेव, हर हर महादेव. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं कलियुगात महान विठ्ठल भक्त संत नागू आणि संत डांगू हे वयोवृद्ध झाल्यावर पंढरीच्या दर्शनाला जाता येईना म्हणून विठ्ठलाचा धावा करत असताना देवांनी त्यांना 2 बटूंच्या रूपात दर्शन दिले आणि नंतर महादेव रूपात दर्शन देऊन नदीत वाहत येणाऱ्या चंदन स्तंभांची त्याच ठिकाणी स्थापना करण्याचे सांगितले.
त्याप्रमाणे भक्तराज नागू आणि डांगू यांनी स्तंभांची स्थापना केली. तेच आत्ताचे बनातील स्थान.